प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। वंचित बहुजन आघाडीच्या लोकप्रियतेचा धसका प्रस्थापितांनी घेतला असून वैचारिक पातळीवर वंचित बहुजन आघाडीचा मुकाबला करता येत नसल्याने डरपोक नफरतखोरांनी आता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनाच थेट टार्गेट केल्याचं दिसून येत आहे। देशात तिसऱ्या टप्प्यासाठी सुमारे 93 जागांवर तर महाराष्ट्रात 11 जागांवर 7 मे रोजी मतदान पार पडलं। मात्र त्यापूर्वीच मध्यरात्री अहमदनगर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर अज्ञात नफरतखोरांनी दगडफेक करत हल्ला केला। या हल्ल्यात उत्कर्षा रुपवते सुदैवानं बचावल्या असल्या तरी त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते ह्या त्यांचा प्रचार दौरा आटोपून परत घरी जात होत्या। ह्यावेळी रात्री 10 वाजता अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला केला। हल्ला करणारे 2 जण असल्याची माहिती समोर आली असून हल्लेखोर नफरतखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत। या हल्ल्यात उत्कर्षा रुपवते यांना सुदैवानं काही झालं नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे। हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले। या घटनेमुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते, मात्र पोलिसांनी आणि उत्कर्षा रुपवते यांनी कार्यकर्त्यांना शांत केलं। दरम्यान ह्या प्रकरणी राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, कर्मचारी अशोक गाडे, विजय फटांगडे, शिंदे आदींनी ह्या प्रकरणाची तपासणी सुरू केली आहे। माध्यमांशी बोलताना उत्कर्षा रुपवते यांनी सांगितलं की मी प्रचार पूर्ण करून गाडीत फोनवर बोलत येत होते। ह्यावेळी गाडीवर काहीतरी आपटल्याचा आवाज आला आणि माझ्या तोंडात पावडर गेली। दगडफेकीत माझ्या गाडीच्या काचा फुटल्या। सुदैवानं त्या माझ्या डोळ्यात गेल्या नाहीत। त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छिते की मी सुखरूप आहे। कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारे आक्रमक भूमिका न घेता शांतता राखावी। कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपला प्रचार आहे तसाच सुरू ठेवावा। माझे नियोजित कार्यक्रमसुद्धा आहे तसेच सुरू राहतील। मी बाबासाहेबांची लढाऊ लेक असल्याने मी कुणाच्याही भ्याड हल्ल्यांना भीक घालत नाही। तसेच मी ह्या प्रकरणी गुन्हा दाखल करणार आहे, असेही उत्कर्षा रुपवते यांनी स्पष्ट केले। महत्त्वाची बाब म्हणजे एरवी प्रस्थापित नेत्यांचे, नट्यांचे हागले मुतले, खाणे पिणे सगळं काही साग्र संगीत सांगणाऱ्या मीडियानं या हल्ल्याची साधी दखल घेऊ नये, ही चिंतेची बाब आहे। या हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदवताना भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवक्ते भीम पॅन्थर माननीय राजेश गवळी यांनी नफरतखोर शक्तींवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहे। भीम पॅन्थर माननीय राजेश गवळी म्हणतात की तुम्ही करा रे किती बी हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला। सत्तेच्या राजकारणाला स्वतःची जहांगीरी समजणाऱ्या डरपोक प्रस्थापितांनो, तुम्ही कितीही लपून छपून हल्ले केले तरी तुमचा नफरतखोर इमला आम्हीच पाडू आणि तुमच्या सत्तांध मगरुरीला या मातीत आम्हीच गाडू, एवढं लक्षात ठेवा। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यावर जो भ्याड हल्ला केला त्याचा आम्ही भीम आर्मी संविधान रक्षक दल वतीनं जाहीर निषेध करीत आहोत। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।